नमस्कार, मैं प्रणाली, आप सभी का डेली न्यूज में स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज की कुछ ताजा खबरों की तरफ। शरद पवार इन्होंने एक विशेष पत्रकार परिषद का आयोजन किया था। आइए देखते हैं शरद पवार इन्होंने इस पत्रकार परिषद में क्या कहा। सगळे राजकीय पक्ष आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये या कामासाठी लागले। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला। काही डावे पक्ष आहेत, उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, अशांची सुद्धा सुसंवाद आणि साथ। आम्हा लोकांची इच्छा ही आहे की हे एक एकत्रित पर्याय ज्याचा प्रयत्न आमचा जो आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाने सुद्धा सहभागी व्हावा आणि त्याची अंतर्गत चर्चा करण्यासाठी आजच बैठक होती। त्या बैठकीमध्ये काय झालं याची माहिती मला नाही, त्याचं कारण मी इथं आहे। प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचे काही सहकारी बोलले आणि त्याच्यातून असं दिसतंय, त्यांच्याकडून सुचवलं गेलं की आजच्या दिवशी त्यांची पुण्याला काहीतरी जाहीर सभा आहे, त्यामुळे ते आज आम्हाला लोकांच्यावर चर्चा करायला वेळ करू शकतो। त्यांची जी अडचण आहे ती दिली नव्हती, त्यामुळे कदाचित त्यांचे उद्याची चर्चा उद्या होण्याची शक्यता नाकारता येते आणि म्हणून त्या रस्त्याने आम्ही जायचा निर्णय घेतलेला आहे। आमचा प्रयत्न आहे की सगळ्या विरोधकांच्या ते पक्षाचा करावी आणि लोकांना पर्याय हवे। तर सकाळपासून आम्ही लोक बारामती लोकसभा मतदारसंघातल्या आमच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद करतो आहे। प्रत्येक मतदारसंघाचे कमीत कमी 150-200 कार्यकर्ते महत्त्वाचे, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी हे सगळे एकत्रित आहेत आणि त्यांचे असेसमेंट ऐकल्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदाराला पर्याय पाहिजे अशा प्रकारचं फीडबॅक आज आम्हाला आमच्या सहकाऱ्यांच्याकडून मिळतं आणि ही जनतेची जर इच्छा असली तर राजकीय पक्ष म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की त्याची पूर्तता करायची आणि ती जबाबदारीची पूर्तता करत असेल तर आम्ही अन्य पक्षांच्यावर एकत्रित बसण्याचा निर्णय जो घेतो आहे तो योग्य आणि त्याच्यात यश मिळेल असा निर्णय माझा प्रयत्न आहे। बरेच कार्यकर्ते असे की त्या ठिकाणी जे काही निवडणुकीसाठी बुथवरती यंत्रणा लावायची तर दबाव टाकणं किंवा फोन करणं असे काही प्रकार होण्याची शक्यता असं आहे की अनेकांनी असं सांगितलं की काही लोकांच्याकडून दमदाटीचे फोन येतो, दबाव टाकला जातो। काही शासकीय निमशासकीय कर्मचारी जे आहेत, उदाहरणार्थ शैक्षणिक संस्थेत काम करणारे किंवा सरकारी संस्थेत काम करणारे, त्यांना नोकरीला रोखावे लागेल अशा प्रकारची धमकी दिली जाते असं लोकांनी सांगितलं। आम्ही सांगितलं की आता प्रत्यक्ष असं घडलं आहे, त्याची उदाहरणं आमच्याकडे द्या, त्याच्या खोल्यात आम्ही जाऊ। पण एक विश्वास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो, कुणी दमदाटी आणि फिरसट यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सगळे त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मजबूतीने उभा आहोत आणि तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही काही एकटे नाही। डेली न्यूज को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।